मुंबईमध्ये आपण प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेसाठी कॉम्रेड सुरेश मोरे सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे धुळे जिल्ह्याचे संघटक, कॉम्रेड विक्रम गावित नंदुरबार जिल्हा संघटक आणि मी कॉम्रेड किशोर डमाले राज्य सचिव, आम्ही तिघे उपस्थित आहोत। आजचा पत्रकार परिषदेचं नियोजन करण्याचं एकच कारण आहे की लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस पक्षानं एक आश्वासन लेखी करार केलेला आहे सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाबरोबर। या लेखी करारावर माजी मंत्री के.सी. पाडवी साहेब, आमदार शिरीष कुमार नाईक, डॉक्टर शोभाताई बच्चाव खासदार आणि श्यामकांत सन्ने धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष या 4 मान्यवरांच्या सह्या आहेत आणि याच्या अन्वये साक्री विधानसभा मतदारसंघ सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाला सोडण्यात येईल असं त्यांनी लेखी करारात नमूद केलेलं होतं। त्यानंतर आम्ही शरद पवार साहेबांची भेट घेतली, नानाभाऊ पटोले याला साक्षी आहे आणि त्याचबरोबर बाळासाहेब थोरात साहेब याला साक्षी आहे, दिलीप तांबे याला साक्षी आहे। या सगळ्यांच्या उपस्थितीत यांनी सगळ्यांनी हा करार बघितलेला आहे। या लेखी कराराची अंमलबजावणी काँग्रेसने केली नाही तर महाराष्ट्रातही हरियाणासारखी परिस्थिती निर्माण होईल आणि हे काँग्रेस पक्षानं लक्षात घ्यावं। साक्री विधानसभा मतदारसंघ सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाला सोडावा ही आमच्या मागणी आहे आणि हे काँग्रेसने मान्य केले नाही म्हणून 3 उमेदवार आज आम्ही जाहीर केलेले आहेत। नवापूरमधून रणजित गावित, साक्रीमधून कॉम्रेड यशवंत माळचे आणि बागलाणमधून संजय निकम या 3 उमेदवारांची घोषणा आज रोजी आम्ही केलेली आहे। महाराष्ट्राचा हरियाणा होऊ द्यायचा नसेल तर सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षासह डाव्या आणि आंबेडकरवादी पक्षांना सन्मानानं जागा देण्यात याव्यात अशी मागणी आम्ही करत आहोत। संजय राऊत साहेबांनी 18 जागा देण्याचं कबूल केलेलं होतं डाव्या पक्षांना, पण या 18 जागांच्या संदर्भातही त्यांनी कुठल्याही प्रकारची हालचाल केलेली नाही। हे फसवणूक, लेखी आश्वासन देऊनही ते न पाळणं या गोष्टी काँग्रेसने टाळाव्यात, लोकशाहीचा सन्मान करावा असं आम्ही म्हणत आहोत। आणि जर काँग्रेसने हे केलं नाही आणि उलट आयाराम गयाराम भाजपमधून आलेले लोक, खोके घेऊन तिकडे गेलेले आणि परत आलेले लोक अशांना उमेदवारी दिली तर जनतेनेही त्या उमेदवारांना मतदान करू नये, संविधानवादी उमेदवारांना मतदान करावं, सत्यशोधक उमेदवारांना मतदान करावं असं आवाहन आम्ही या निमित्तानं करत आहोत। सत्य की जय हो, लाल सलाम।